कर्जतमधून मोठी बातमी आहे। ओव्हरहेड तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। सकाळी 6:30 वाजता ही घटना घडली। कर्जत रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटल्याने डाऊन मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे। प्रवाशांचे मात्र या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळालेत। मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणारी इंद्रायणी एक्सप्रेस वांगणी जवळ थांबली आहे। कर्जत ते नेरळ दरम्यान गेल्या 2 तासांपासून ही वाहतूक ठप्प आहे। 6:30 वाजता ही ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। कर्जत रेल्वे स्थानकाजवळ डाऊन मार्गावर वाहतूक विस्कळीत झालेली आहे। कर्जत ते नेरळ दरम्यान गेल्या 2 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे आता सकाळी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडालेली आहे। 2 तासांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। आपले प्रतिनिधी अजय शर्मा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अजय, काय अधिकची माहिती? नीलम, ही घटना सकाळी 6:30 वाजताची आहे। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी ट्रॅकवर डाऊन लाईनवर ही घटना घडलेली आहे। भिवपुरी आणि कर्जत या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। हे ओव्हरहेड वायर जो आहे तो तुटल्याने डाऊन मार्गावर सर्व वाहतूक विस्कळीत झालेली आहे। साधारण 2 लोकल आणि त्याच्या मागे इंद्रायणी एक्सप्रेस या देखील थांबलेले आहेत। सकाळी 6:30 वाजल्यापासून रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केलेलं आहे। मात्र आतापर्यंत सध्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेलं नाहीये। दुरुस्ती करण्याचे काम सध्या रेल्वे कर्मचारी यांच्याकडून चालू आहे। सध्या डाऊन मार्गावर नेरळ ते कर्जत ही वाहतूक विस्कळीत आहे सध्या तरी। जी अजय, आपण रेल्वे प्रशासनाकडून आता काय दखल घेण्यात आलेली आहे? दुरुस्तीचं काम कधीपर्यंत होईल, काय अधिकची माहिती? रेल्वे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। साधारण अर्धा ते पाऊण तास अजून दुरुस्तीच्या कामामध्ये लागू शकतो। मात्र डाऊन मार्गावर जी आहे नेरळ ते कर्जत या दरम्यान वाहतूक विस्कळीत झालेली आहे। रेल्वे प्रशासन प्रयत्न करतोय की लवकरात लवकर दुरुस्ती करून आणि वाहतूक सुरळीत करावं। नीलम जी, धन्यवाद अजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।